मनोज जरांगेंनी 24 फेब्रुवारी पासून सलग आंदोलनाचा इशारा दिला असता राज्यात अनेक घडामोडी चालू झाल्या आहेत। अजय बारस्कर यांनी मनोज जरांगेवर गंभीर आरोप केले आहेत। जरांगे यांना कायद्याचे ज्ञान नाही, ते रोज पलटी मारतात, शब्दाला फिरतात, नेहमी खोटं बोलतात। कन्हैया हॉटेलवर 23 डिसेंबरला जी गुप्त बैठक झाली त्या बैठकीत बारस्कर तिथे उपस्थित होते असं त्यांचं म्हणणं आहे। या बैठकीत जरांगे पाटील एक बोलले आणि बाहेर येऊन माध्यमांसमोर वेगळंच बोलले असं ते म्हणाले। तसेच जरांगे यांनी संतांचा अवमान करणारे विधान केले, त्यामुळे मला फार दुःख झाले आणि मी जरांगेंची पोळ खोलतोय। तसेच आज संगीता वानखेडे मराठा कार्यकर्ता यांनीही जरांगेंवर गंभीर आरोप केले। मला काही गोष्टी बऱ्याच प्रामुख्याने लक्षात येत होत्या। ज्या वेळेला नामदेवराव जाधव यांच्यावर शाईफेक झाली त्याही वेळेला या माणसाने ब्रशब्द त्यांच्या बाजूने काढला नाही। ज्या वेळेला मंगेश साबळेने गाडी फोडली त्याही वेळेला मंगेश साबळेला हा माणूस म्हणतोय कोण आहेत ते मला माहित नाही, मी ओळखत नाही त्यांना। ज्या वेळेला मला गलिच्छ भाषेत बोलले जाते, मी याची बाजू घेऊन भुजबळला एवढं ट्रोल केलं होतं। मी तळतळीनं बोलतीये की माझा भाऊ आजारी आहे, मला या लोकांचा विरोध करायला मी एकटी बस आहे, परंतु आता मला वेळ नाहीये त्यांना उत्तर द्यायला। मला ही लोक फेसबुकला फोन करतायत, व्हॉट्सअपला कॉलिंग करतायत, मला गलिच्छ भाषेत बोलण्यात येते, माझ्या लेकींना बोलण्यात येते। तुम्ही फक्त याच्या सोशल मीडिया 24 तास तुमच्या सोबत होती, तुम्हाला काय मीडिया बोलवायची गरज नव्हती। फक्त एक 30 सेकंद तुम्ही बोला माझ्यासाठी की त्या संगीता वानखेडेला का तुम्ही ट्रोल करताय, तिला एकटी समजू नका, बस एवढंच बोला असं म्हणत होती मी। का तर माझ्या मुलींपर्यंत आले गलिच्छ, मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढं माझ्या मुलींना बोलण्यात येत होतं। भुजबळचे कार्यकर्ते बोलत होते, परंतु या बाबाचं वक्तव्य असं होतं की मी त्या बाईला सांगितलं नाही बोलायला। कुणीही उठतंय आणि काय उगाच प्रसिद्धीसाठी काही करतंय, हे मी नाही बोलणारे, मला आरक्षण महत्वाचं आहे। या आरोपांवर जरांगे पाटलांनी उत्तर दिले आहे की तुकाराम महाराजांबद्दल वाईट शब्द गेले असतील तर मी लीन होऊन माफी मागतो। बारस्करच्या हाताने पाणी पिऊन उपोषण सोडलं नाही म्हणून असे प्रकार सुरू आहेत। मी वारकरी संप्रदायाला मानणारा व्यक्ती आहे आणि हा सरकारचा ट्रॅप आहे मराठ्यांची दिशाभूल करण्यासाठी। बारस्कर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते, परंतु जरांगेंवर आरोप केल्यामुळे त्यांना प्रहार मधून काढून टाकण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।